नमस्कार मैत्रिणींनो, पहा मी बनवलेल्या ब्लाऊजचा कॉम्बो आहे हा. एकूण 10 डिझाईन मी बनवलेल्या आहेत ब्लाऊजच्या. म्हणजे मी 10 ब्लाऊज रेडी केलेले आहेत आणि हे ब्लाऊज पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा, शॉर्ट स्लीव आहे परंतु स्लीवला डिझाईन आहे आणि बॅकनेक तर खूपच सुंदर आहे. पहा, बॅकनेकला पण डिझाईन आहे आणि 3 इंच लांब अशी लटकन बनवलेले आहेत बॉबीसारखी. आणि हातावरती पहा डिझाईन किती सुंदर दिसत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस नॉड याला बसवू शकता. मी साडीच्या कलरची लेस नॉड याला बसवली आहे आणि डिझाईन तयार केलेली आहे. ब्युटिफुल बॅकनेक आणि स्लीव रेडी झालेले आहे. शॉर्ट स्लीवमध्ये हा ब्लाऊज जातो आणि डिझाईन तर अप्रतिम आहे. पहा, आवडली तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा. हा पहा दुसरा ब्लाऊज आहे जो की मी लॉंग स्लीवमध्ये बनवले आहे आणि संपूर्ण स्लीवला पट्टीची डिझाईन बनवून बॉक्समध्ये त्याला मोती अटॅच केले आहेत. पहा, पूर्ण स्लीवला मोती अटॅच केलेले आहेत आणि बॅकनेक खूप सुंदर बनवलेला आहे. पहा, कुऱ्हाडी म्हणजे गोल आणि कुऱ्हाडी शेपमध्ये गळा आहे. याला कुऱ्हाडी आणि गोल शेप म्हणतात. हे पहा, लेस पण बसवलेले आहे आणि नेकला खालच्या बाजूला मोती बसवून, जशी बाहीला मोती बसवून डिझाईन बनवली आहे तशातून उभी डिझाईन बनवली आहे. पहा, हा आहे तो राजवाडी पैठणीमधील ब्लाऊज आहे. ब्लाऊज सिंपल आहे परंतु याच्या फ्रंट नेकला म्हणजे पुढच्या गळ्याला पहा मी बाहीसारखी लेस बसवली आहे, जेणेकरून पाठीमागच्या बाजूला केस मोकळे सोडले तरी पुढच्या बाजूनी जो गळा दिसणार आहे तो खूप छान दिसणार आहे. हे पहा, बॅक नेकला मी लेस बसवून घेतलेली आहे. केसाचा बन जरी नाही बांधला तरी हा ब्लाऊज फ्रंट नेकने खूप छान दिसणार आहे. तसाच हा पहा, हा पण खूप छान आहे. बॉक्समध्ये त्रिकोणाची स्लीवला डिझाईन बनवली आहे. शॉर्ट स्लीव आहे, त्याला मोती आणि लटकन बसवले आहेत. बॅकनेकला देखील डिझाईन बनवली आहे आणि लटकनाची डिझाईन बनवली आहे. पहा, हे लटकन बांधता पण येतात सोडून, म्हणजे आवळ आणि लूज पण करता येतो हा ब्लाऊज. शोल्डर उतरू नये अशा मापामध्ये. हे पहा, नॉडमध्ये लेस अटॅच केलेली आहे. छोटे छोटे त्रिकोण तयार करून. हा पहा, मशीन वर्क ब्लाऊज आहे जो की मी स्टिच केलेला आहे. स्लीवला पूर्णपणे मोर आलेले आहेत. पहा, आणि स्लीवला पुढे लेस अटॅच केलेली आहे स्टोनची आणि मोत्यांची आणि खड्यांची, लटकनांची. तीच लेस मी लटकनला पण लावलेली आहे, त्यामुळे लटकन आणि स्लीव एकसारखी झालेली आहे. आणि बॅकनेक जो आहे तो देखील राऊंड शेपमध्ये ऑलरेडी मशीन वर्क आलेला मी स्टिच केलेला आहे. पण दिसायला हा पैठणी साडीतील ब्लाऊज खूप छान दिसत आहे. स्लीव याची लॉंगमध्ये आहे. त्याच प्रकारे हा ब्लाऊज देखील तसाच आहे, मोराचे वर्क आलेले आहे. लॉंग स्लीव आहे, लांब बाही. याला मी लेस व लटकन बसवलेले नाहीत. ऑलरेडी गळ्याला मोराचे वर्क आलेले आहे. आता या ज्या 2 डिझाईन आहेत ना त्या सेम सारख्या आहेत, म्हणजे एकसारख्या दोघी जावांचे एकसारखे 2 ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत. पहा, हे देखील पैठणी साडीतील ब्लाऊज आहेत परंतु 2 आहेत, कटोरी आहेत. याला कोणत्याही प्रकारचं लेस नॉट डिझाईन बनवलेली नाही, सिंपल ब्लाऊज आहेत. मकर संक्रांतीसाठी ह्या दोन्ही ब्लाऊज रेडी केलेले होते. पहा, दोघी जावांचे एकसारखे 40 सज्जेचे हे ब्लाऊज आहेत आणि सेम सारख्याला कोणत्याही प्रकार डिझाईन नव्हती. तसेच हा देखील सिंपलमधलाच ब्लाऊज आहे परंतु बॅकनेकला लेस अटॅच केलेली आहे आणि स्मॉल स्लीव आहे याची. स्लीव लॉंग नाही. हे पहा, खूप छान लेस बनवली आहे याला. ऑलरेडी डिझाईनचे ब्लाऊज असतील तर लेस नॉड वगैरे जास्त डेकोरेशन करायचं नाही. हा पहा, गुलाबी कलरचा ब्लाऊज आहे. याला लेस नॉड लावून शॉर्ट स्लीवमध्ये आणि स्लीवला स्टोन आलेले आहेत. खूप छान असा नेक रेडी झालेला आहे. प्लीज सबस्क्राईब करून घ्या. या सर्व ब्लाऊज तुम्ही पाहिले असतील तर.
थँक्यू, वेलकम माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सबस्क्राईब प्लीज. कशा वाटल्या डिझाईन? बनवणार आहे